ती सुरुवात करण्यात आलेली आहे। सध्या आपण चेंबूरमध्ये आहोत। ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाहीये त्यांच्यावरती आता आपण जर पाहिलं तर कारवाईचा बडगा हा जो आता सुरू करण्यात आलेला आहे। आरटीओ विभागाचे अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून एक नोटीस जी आहे ती देण्यात येत आहे आणि या नोटिसीच्या माध्यमातून त्यांनाही पुन्हा म्हणजे एक संधी मिळत आहे की तुम्ही मराठी शिका। आता सध्या एक रिक्षा चालक आहेत, त्यांनी पकडलंय। तुम्ही मराठी शिकायला गेला होतात आरटीओ मध्ये? हो, तो साथ गेलं ना। गेलं मग मराठी येते तुम्हाला? थोडा पण आता नाही येत आता? आता काय काय येतं? पुढे जायचे, कुठे जायचे सांगा मला। अच्छा सर, आता नेमकं यांच्यावरती काय कारवाई केली जाते? एकच क्लास त्यांनी अटेंड केलेला आहे। हां. त्यांना आपण मराठीचे प्रश्न विचारले असता समर्पक उत्तरं त्यांना देता येत नाहीत। त्यांचं मराठीचं दुजबीत ज्ञान कमी आहे, त्यामुळे आपण त्यांना 1 महिन्याचा पिरियडचा कालावधीचं नोटीस देत आहोत। या नोटीसी अंतर्गत त्यांनी 1 महिन्यामध्ये मराठी शिकायचं आणि त्यानंतर आपण त्यांची पुन्हा टेस्ट घेण्यात येईल। म्हणजे आता हे डायरेक्टली त्यांचं रद्द म्हणजे जो कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई सध्या केली जात नाही। त्यांना 1 महिन्याचा फक्त कालावधीचं नोटीस देतोय आपण। या नोटीस कालावधीमध्ये त्यांनी आवश्यक आहे की जे व्यवहारापुरतं मराठी ज्ञान शिकणं आवश्यक आहे। आता मग तुम्हाला व्यवहारात्मक मराठी तुम्हाला बोलता येत नाहीये, जुजबी मराठी जी शिकवण्यात आली होती ती बोलता येत नाही, त्यामुळे कारवाई होते। शिकतो साहेब, शिकणार साहेब शिकतो। आता तुम्ही पुन्हा जाणार आहात 1 महिन्यासाठी शाळेमध्ये? जाणार ना साहेब, शिकणार? हो। सध्या आपण जर पाहिलं तर आरटीओ विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत नसून त्यांना 1 महिन्याची नोटीस देण्यात येते। सध्या ही आपण नोटीस पाहत आहोत। याच नोटीसीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा जे क्लासेस होते ते शिकावी असं पुन्हा आरटीओचं जे ते आपल्याला प्रयत्न करत असताना म्हणजे सर्व अधिकारी पाहायला मिळत आहेत। हे रिक्षा चालक आता पुन्हा हे 1 महिन्यासाठी हे क्लासेस घेणार आणि त्याच नंतर पुन्हा त्यांची जी ती टेस्ट केली जाणार आणि ही दंडात्मक कारवाई नसून सध्या त्यांना नोटीस जी आहे ती बजावण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते। पुढे देखील आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने रिक्षा चालकांना पकडलं जात आहे आणि त्यांना विचारपूस केली जाते। मराठी येतंय की नाही त्यांना हे विचारण्यात येत आहे सध्या तरी। सर, नेमकं काय काय आता चेक केलं जात आहे? काय फक्त लायसन त्यांना एक अपंग आहेत, त्यांना आपण सोडतोय फक्त त्याच्यामध्ये येते त्यांना। काय नाव आपलं? आकाश कमलाकांत जोशी। बरं, मराठीमध्ये तुम्ही काय काय बोलणार पॅसेंजर सोबत? या बसच आहे, पुढे जायचे आहे। ओके, भाडं कसं मागणार तुम्ही? भाडा जरा तुमच्या मित्रात सांगतो। त्यांचं ठिकाण आलं कसं उतरवणार तुम्ही त्यांना? कुठे जायचं साहेब, कुठे उतरायचं तुम्हाला? थँक्यू साहेब। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, यांच्यावरती कारवाईचा बडगा हा जो आहे तो आता आरटीओच्या माध्यमातून म्हणजेच परिवहन विभागाच्या माध्यमातून जो आहे तो उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या रिक्षा चालकांना आपण जर पाहिलं तर मराठी येत नाही किंवा जुजबी मराठी येत नाही त्या रिक्षा चालकांवरती थेट कारवाई होणार आहे। कारवाई सध्या तरी होत नाहीये, म्हणजे ती कारवाई कशा पद्धतीने येतं, त्यांना एक नोटीस बजावण्यात येते। 1 महिन्याचा कालावधी त्यांना दिला जातो। 1 महिन्यातही ते जर मराठी शिकले नाहीत तर त्यांच्यावरती पुन्हा जी आहे ती कारवाई केली जाईल आणि जे परिवहन विभागाच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की त्यांचा जो परवाना आहे तो देखील रद्द केला जाऊ शकतो। सध्या आपण हे चेंबूरमधून दृश्य पाहतोय। बरं, कुठे राहता आपण? गायकवाड नगर। बरं, मराठीमध्ये काय काय बोलणार तुम्ही पॅसेंजर सोबत? मराठीच आहे। चला। अशा पद्धतीने प्रत्येक रिक्षा चालकाला थांबून विचारपूस केली जाते आणि त्या विचारपूस मध्ये नेमकं जर हे आढळून आलं की एखाद्या रिक्षा चालकाला जुजबी मराठी येत नसेल तर त्याच्यावरती थेट जे ती नोटीस देऊन कारवाई केली जाते। सध्या तरी ही नोटीस देण्यात येत आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी 1 महिन्यात ही मराठी शिकली नाही तर त्यांच्यावरती पुन्हा कारवाई केली जाईल असं सांगतात। कुठे मराठी शिकला तुम्ही? हो, शिकले मी। कुठे गेला होता क्लास? आरटीओ। किती क्लास केले? 4। ओके, पॅसेंजर सोबत मराठीमध्ये काय काय बोलणार तुम्ही? काय सांगितलं सर? पॅसेंजर मराठीमध्ये काय काय बोलणार तुम्ही? हो, कुठे जायचे ताई, या बसा, आम्ही घेऊन जाणार आहे तुम्हाला। कुठे जायचे, उजवीकडे, डावीकडे, पुढून, मागे। पैसे कसे मागणार त्यांच्याकडून? मला मीटर झाले, मीटर बघून मी पैसे मागतो।
आपण जर पाहिलं तर या रिक्षा चालकाला मराठी येत आहे. किती महिन्यांचे क्लासेस घेतले? 1 माहाची मी क्लासेस दिले. 1 माहाची क्लास केले मी. 1 महिन्याचे क्लास. हो आणि आता मराठी येतंय तुम्हाला पूर्ण? हो येतोय मला. आता पोलिसांनी चेक केलं तुमचं, तुम्हाला कसं वाटलं? हे बरोबर वाढले. मराठी बोललं पाहिजे का चालकांनी? हे बोलले पाहिजे. बोललं पाहिजे. हो नक्कीच आपण जर पाहिलं तर रिक्षा चालकांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मराठी बोललं पाहिजे असं सांगण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अशा पद्धतीने ही संपूर्ण कारवाई चेंबूर या परिसरामध्ये सध्या सुरू असताना पाहायला मिळते. आणि याच कारवाईमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक रिक्षा चालक असतील, त्याचबरोबर टॅक्सी चालक असतील, यांना नोटिसा ज्या आहेत त्या पोलिसांच्या माध्यमातून RTOच्या माध्यमातून बजावण्यात येत आहेत. या नोटीसमध्ये नेमकं काय आहे, जर तुम्हाला मराठी बोलण्यात आणि जुजबी मराठी बोलण्यात जर तुम्हाला येत नसेल तर तुमच्यावरती नोटीस देऊन कारवाई केली जाऊ शकते. आणि त्याच नंतर आपण जर पाहिलं तर तुम्हाला पुन्हा एकदा मराठीचे क्लासेस हे घ्यावे लागतील. आणि त्याच नंतर आपण जर पाहिलं तर पुढे 1 महिन्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने तपासणी जी आहे ती केली जाईल. आणि जर मराठी बोलताच येत नसेल तर त्याच्यावरती कारवाईचा बडगा जो आहे तो येऊ शकतो आणि त्या रिक्षा चालकाचा परवाना देखील रद्द होऊ शकतो. आतापर्यंत आपल्याला अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती संपूर्ण मुंबईभरात आपल्याला पाहायला मिळते. काल दादर असेल, त्याच्यानंतर वडाळा असेल, इतर सर्व रेल्वे स्थानकांच्या बाहेर ही कारवाई होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. दंडात्मक कारवाई आता सध्या तरी झाली नसून आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने अनेक कारवाया ज्या आहेत त्या परिवहन विभागाच्या माध्यमातून केल्या जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्या आपण ही सर्व दृश्य आपण जर पाहिलं तर काही प्रश्न आहेत, म्हणजे असे 10 ते 12 प्रश्न होते. हे प्रश्न त्यांना देण्यात आले आणि या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांना पुन्हा विचारपूस केली जाते. जर त्यांना मराठी बोलता येत असेल तर त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती केली जात नाहीये. परंतु 1 महिन्याचा कालावधी हा प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठी आणि जुजबी मराठी बोलता येत नसेल त्याच्यावरती देखील जी आहे ती केली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये रिक्षा चालकांच्या माध्यमातून आता समर्थन केलं जात आहे की मराठी बोलली पाहिजे. आणि अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1 ते 2 नोटिसा फक्त पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये हा कारवाईचा बडगा जो येतो आणखीन वाढत जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि नेमकं हे एवढं सगळं सुरू असताना पुन्हा रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, हे मराठी शिकणार का? जुजबी मराठी तरी त्यांना बोलता येणार का? आणि त्यामधूनच पुन्हा एकदा प्रशासनाच्या माध्यमातून जे काही आत्तापर्यंत संपूर्ण नियम आखून देण्यात आले त्या नियमामध्ये बसून त्यांना परवाने जे ते मिळणार का, हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं असेल. आतापर्यंत 2200हून अधिक चालकांना ज्या आहेत त्या नोटिसा देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे आज किती लोकांवरती कारवाई होते, किती चालकांवरती कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.